सभापती राम शिंदे सापडले वादाच्या भोवऱ्यात. आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप. राम शिंदे यांच्या सल्ल्यानं सचिन घायवळ याला परवाना मंजूर. आझाद मैदानात ओबीसी एकवटले. मराठ्यांच्या आरक्षण शासनादेशाला ओबीसींचा विरोध. लाखोंच्या वाहतुकीसाठी मागितला शस्त्र परवाना. अनिल परब यांनी केला खळबळजनक दावा. पोलिसांचा अहवाल. योगेश कदम यांनी का नाकारला? विरोधकांचा सवाल. कदम यांच्या हकालपट्टीची मागणी. सचिन हा गुंड निलेश घायवळचा भाऊ. कोंढव्यात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई. कोंढव्यात आक्षेपार्ह हालचाली असल्याची एटीएसकडे खात्रीलायक माहिती. लालबागचा राजा दर्शनादरम्यान भेदभाव. मानवी हक्क आयोगासमोर मंडळानं काढला पळ. निवडणुकांसाठी घोषणांचा पाऊस सुरू. प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी. राजद नेता तेजस्वी यादव यांची घोषणा. नरेंद्र जाधव समितीच्या प्रश्नावलीवरच प्रश्नचिन्ह. त्रिभाषा सूत्र चाचपणीत वापरली संगणकीय भाषा. आम्हाला जाणीवपूर्वक विमानतळ उद्घाटनापासून दूर ठेवलं. खासदार अरविंद सावंत यांचा आरोप. अकोल्यात ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आत्महत्या झाल्याचा दावा. ओबीसी कुटुंबांचा शासकीय मदतीसाठी आग्रह. सोलापुरात 700 कोटींच्या ठेवी अडकल्या. समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आणले निर्बंध. समर्थ बँक खातेदारांमध्ये मोठी खळबळ. मुंबईतील प्रस्तावित पाणी कपात टळली. पिसे पांझरापूर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम लांबणीवर. पिसे पांझरापूर केंद्राच्या दुरुस्तीमुळे होणार होती पाणी कपात. वादग्रस्त कप सिरप कंपनीच्या मालकाला अटक. कोल्ड्रिपचा मालक रंगनाथन गोविंदन अटकेत. मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई. विमानतळाचं उद्घाटन झालं. पाठीवर नाव कधी लागणार? दिवा पाटील समर्थकांचा सवाल. पंतप्रधानांकडून दिवा पाटील यांचं स्मरण. भारत आणि इंग्लंड दरम्यान आज विविध करार. भारताचे पंतप्रधान मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांची मुंबईत भेट. भारत आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांमध्ये मुंबईत द्विपक्षीय चर्चा. सरन्यायाधीश जोडाफेक प्रकरणाला वेगळंच वळण. राकेश किशोर स्वतःच दलित असल्याचं उघडकीस. सरन्यायाधीशांकडून अद्यापही जोडामार प्रकरणात तक्रार नाही. कोल्हापुरात एका बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा. उद्योगपतीच्या बेहिशेबी संपत्तीची आयकरकडून मोजदाद. महाराष्ट्र काँग्रेसचा आयटी सेल अजूनही झोपलेलाच. पक्षाच्या वेबसाईटवर अजूनही नाना पटोलेच अध्यक्षपदी. हर्षवर्धन सपकाळ यांचा अध्यक्ष म्हणून उल्लेखच नाही. पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईपर्यंतचा प्रवास झाला सोपा. आरे ते कप परेड भूमिगत मेट्रो आजपासून सुरू. मुंबईत अलिशान गाड्यांचा अपघात. बीएमडब्ल्यू आणि पोर्शे धडकल्या. पोर्शे वाहनाचं भारी नुकसान. हमास आणि इस्रायलमध्ये शांतता करार. अमेरिकेची मध्यस्थी सुफळ झाल्याचा ट्रम्पचा दावा. नेतन्याहू म्हणतात हा केवळ पहिला टप्पा. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान महत्त्वपूर्ण संरक्षण विषयक करार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात करारनाम्यावर स्वाक्षरी. दिलीप खेडकरचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. बेलापूर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. प्रल्हाद कुमार अपहरण प्रकरणी निर्णय. अमरावतीत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की. परीक्षा अर्ज भरण्याच्या ऑनलाईन पोर्टलसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. आंदोलनाचा व्हिडिओ शूट केल्यामुळे प्राध्यापकाने विद्यार्थ्याचा मोबाईल खेचला.